गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जळगाव महापालिकेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिलेला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कलाबाई शिरसाट यांना अश्रू अनावर झाले. प्रभाग 10 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारीचे निश्चित असताना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ठाकरे गटाकडून 4ही उमेदवारांनी एबी फॉर्मसह अर्ज भरल्याने कलाबाई शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला नाही तरी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असं देखील कलाबाई शिरसाट यांनी म्हटलं आहे. या संदर्भात आपण आंदोलन देखील करणार असल्याची भूमिका कलाबाई शिरसाट यांनी जाहीर केली. माझा फॉर्म चेक करण्यासाठी आलेली होती. मग आमच्या उबाटाचे यांना राष्ट्रवादीचे काही युती झालेली होती म्हणून त्या कारणाने आम्हाला असं वाटलं की बा 2 उबाटाचे राहतील आणि 2 राष्ट्रवादीचे राहतील म्हणून. सर मग अनुसूचित जातीमध्ये अवधी माझा 100% तुतारीकडनं माझा नंबर राहील म्हणून सर मला तिकीट मिळेल असं. मग आता मला बाकीच्या गोष्टी काही सांगितल्या गेलेल्या नाही होत्या आणि काही चोरून ठेवल्या गेलेल्या होत्या. मग मी तर खाली फॉर्म चेक करण्यासाठी आली का बा कोणत्या याच्यावरून टाकायचं असं. तर इथं आल्यानंतर मला समजलं का कुलभूषणचे 10 नंबर वार्डामधून कुलभूषणचे 4ही उमेदवार आलेले आणि 4हींचा फॉर्म जोडला जातोय. आता वरती जोडला जातोय. माझा कुलभूषण म्हणजे उबाटाचे आहेत ना, ते उबाटाचे आहेत ते. आणि मी राष्ट्रवादीची तुतारी चंद्र पवार साहेबांची त्यांच्याकडनं. मग आता त्यांचा विवी फॉर्म जोडल्यानंतर मी काय करणार आहे. माझे तर पक्षवाले तेच म्हणणार आहे का ताई त्यांनी 4ही सीटा त्यांनी घेतल्या, उमेदवारी सगळे 4ही त्यांचे. मग त्यांची 4ही असताना मग मी काय करायचं राष्ट्रवादीनं. हो दिलेले होते ना. म्हणजे मी जुने कार्यकर्ता आहे ना, आमचे वरिष्ठ. मी 15 वर्षापासून काम करते. हो हर आंदोलनाला हर ठिकाणी मी हजर असते. माझ्याकडे सगळे व्हिडिओ क्लिप सगळं काही आहे. आश्वासन म्हणजे आमचं जिल्हा आमचे म्हणजे मीटिंग झालेली होती. मीटिंग झाल्यानंतर ताई तुमचं फिक्स आहे, तिकीट फिक्स आहे. काही आमचे कार्यकर्ता चर्चा चालू होती आमच्याली. एजाज भाई आम्ही म्हणे सगळे आपण ताई बोले तुम्हारा टिकट कहीं जाएगा नहीं, तुम्हारा टिकट फिक्स है, टेंशन लो मत बोले. पण खाली युती उद्या म्हणे युती जर झाली तर 2 त्यांचे राहतील 2 आपले राहतील. पण त्यांना बी माहिती नाही ना, आमच्या वरिष्ठांना त्यांना बी माहिती नाही का 4ही उमेदवार हा टाकतोय म्हणून. असं बंडखोरीपणा करतोय ना तो, त्यांना पण माहिती नाही अजून. हा मी भरलेला आहे उमेदवार. मी तर पक्षाचाच भरलेला आहे. मिळालंच पाहिजे, मिळीनच मी घेणच का याची बंडखोरीपणा मी चालू देणार नाही. कुलभूषण पाटीलची उबाटा त्याची चालू देणार नाही मी का त्याची 4ही उमेदवार आलेले आहेत. तिथं ओपन चॅलेंज देतो तुम्हाला, तो ओपन चॅलेंज आहे ना. आमच्या गरीब लोकांना काय ओपन चॅलेंज देतो, आमच्या मातंग समाजाला जे चांगले चॅलेंज आहे त्याला द्या ना चॅलेंज. तू मला काय लेडीजला काय चॅलेंज देतो म्हणा. माझी मी अपक्षता टाकणार आहे. पण भूमिका हे राहणार मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे सगळ्या प्रेसवाल्यांना आणि मी डायरेक्ट आंदोलन करणार आहे, धरती आंदोलन करणार आहे. जे बी माझ्या खिलाफ जाणार आहे ना, जे आता 4 उमेदवारी ज्यांनी बी टाकलेले 10 नंबर वार्डामध्ये त्याच्या खिलाफ आणि आपल्या पक्षाने कधी आपल्याला एबी फॉर्म दिला त्यांच्या विरोधात पण आपण आंदोलन करणार. त्यांच्या म्हणजे त्यांचं नाहीच होतं असं कधी म्हणलेच नाही मला का मी तुम्हाला यूपी फॉर्म देणार नाही असं. त्यांचं तो यूपी फॉर्म देणार माझं टिकचं फिक्स करून ठेवलेलं बी होतं. हे बंडखोरीपणा कोणी केला आहे, उबाटाच्या लोकांनी त्यांनी केलेला आहे. 2 द्यायला पाहिजे ना त्यांनी 2 घ्यायला पाहिजे. माझं नाव कलाबाई नारायण शिरसाट.